विदर्भामध्ये एसटी बसेससाठी दररोज 2 लाख लिटर्स डिझेल लागतं। सध्या विदर्भात सर्व डेपोंमध्ये मिळून 6.5 लाख लिटर्स डिझेल उपलब्ध असल्याची माहिती एसटीचे विदर्भ उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने यांच्या वतीने दिली जाते। सोबतच एसटी बसेससाठी लागणारे डिझेल सध्या ऑइल कंपन्यांच्या डेपोमधून मिळत नसल्यामुळे पोलीस सुरक्षेमध्ये डिझेल एसटीच्या विविध डेपोंपर्यंत आणण्याचा एसटी प्रशासनाचा प्रयत्न असल्याचंही गभनेंनी म्हटलंय। आपल्यासोबत एसटीचे विदर्भाचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने सर आहेत। सर, टँकर चालकांचा संप सुरू आणि त्याच्यामुळे डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे। एसटीची विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे, किती प्रमाणावर डिझेल उपलब्ध आहे आणि किती दिवसासाठीचा तो साठा आहे, किंवा काही सेवेवर परिणाम होऊ शकते का? काल तो सेवेवर परिणाम झाला डिझेलमुळे झालेला नाही, चक्का जाम झालेला आहे। जो ट्रान्सपोर्टरने जो चक्का जाम केला त्यामुळे हा परिणाम पडलेला आहे। तर आमच्या विभागाचा एकूण विदर्भाचा जर विचार केला तर सर्व जिल्ह्यात आमच्या सर्व विभागात डिझेल साठा पर्याप्त आहे। एक नागपूर विभागाला एक थोडाफार कमी आहे। एक दिवसाचा साठा जेवढा आज लागेल, आज जेवढं आमचं कन्झम्पशन आहे त्याप्रमाणे तेवढं आज होईल। पण तरी आम्ही या इतर विभागाला असे आदेश दिले आहे की ज्या नागपूरच्या ज्या गाड्या त्यांच्या विभागात येतात त्यांना तो डिझेल पुरवठा करण्यात यावा। हां, जर आता एसटी सर्व आमच्या बऱ्याचशा 99% आमच्या गाड्या डिझेलवर चालतात आणि आमच्याकडे आता या प्रदेशाचा पूर्ण विदर्भाचा विचार केला तर 6.5 लाख लिटर आहे। हे डिझेल आपलं 2-3 दिवस चालेल, पण त्यानंतर जर डिझेलचा जर सप्लाय झाला नाही तर मग त्यावर थोडीफार आपल्याला नंतर अडचण येऊ शकते। पण आता सध्या 2-3 दिवस तरी आमच्याकडे अडचण येणार नाही। जे मागणी केली जात आहे त्याचा पुरवठा होत नाहीये, त्यामुळे येणाऱ्या 2-3 दिवसानंतर नक्कीच मोठे आव्हान जे आहे ते एसटी समोर, कारण सामान्य लोकांना घेऊन जाणारी जी एसटी आहे त्याची चाकं थांबण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। मात्र 2 ते 3 दिवसाचा साठा जो आहे तो अधिकाऱ्यांनी करून ठेवला आणि त्याचं नियोजनही त्यांच्याकडून केलं जात आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।